नमस्कार. बरेच केअरगिव्हर्स असं म्हणतात की हा अजिबातच काम नाही करत किंवा स्वतःची काळजीसुद्धा घेत नाही, नीट ब्रश करणं, अंघोळ करणं हे सुद्धा नाही करत. त्यांना असं वाटतं की त्यांच्या पर्टिक्युलर पेशंट लेझीनेसमुळे हे असे सगळे कामं नाही करत आहेत किंवा टाळत आहेत. आणि त्याचा रिझल्ट हा असतो की ते कायम त्यांना इन्स्ट्रक्शन्स देत राहतात की हे तरी काम कर, एवढंसं तरी काम संपवून घे. पण ह्यानी रिझल्ट असा येतो की त्या पेशंटचं नैराश्य किंवा हेल्पलेसनेसच जास्त वाढतं. तर आज आपण ह्याच विषयावर बोलणार आहोत की जर का पेशंट छोटे छोटे कामंसुद्धा नसेल करत तर आपण त्यांना कसं प्रोत्साहित करू शकतो. सगळ्यात पहिले हे जाणून घेणं खूप इम्पॉर्टंट राहील की मानसिक आजाराचा हा स्वभावच आहे की त्याच्यामुळे लो एनर्जी आणि लो मोटिवेशन असतं. त्याच्यामुळे रोज टास्क आपण करतो रुटीनचे ते सुद्धा करणं फार अवघड वाटतं या पेशंट्सना. तर आज मी 5 अशी मेथड सुचवणार आहे जेणेकरून तुम्ही तुमच्या पर्टिक्युलर पेशंटना प्रोत्साहित करू शकता. नंबर 1, तुम्ही त्यांच्यासाठी एक रूटीन किंवा टाईम टेबल सेट करू शकता, जेणेकरून प्रेडिक्टेबिलिटी वाढते. म्हणजे त्यांना जर का उठल्यावर कल्पना असेल, की आता मला ब्रशच करायचा आहे, आता मला चहा बनवायचा आहे किंवा आता मला चहा घ्यायचा आहे, तर त्यांनी एक कंट्रोल राहतो आणि फार विचार करण्याची गरज राहत नाही. त्याच्यामुळे सुद्धा ते फॉलो करणं सोपं असतं. नंबर 2, तुम्हाला जो टास्क त्यांच्याकडून करवून घ्यायचा आहे, त्याला छोट्या-छोट्या स्टेप्समध्ये डिव्हाईड करू शकता. म्हणजे फॉर एक्झाम्पल जर तुम्हाला हवं आहे, की त्यांनी जाऊन स्वच्छ अंघोळ करावी, तर त्याचे स्टेप्स असे काही असू शकतात, की सगळ्यात पहिले बेडवर उठून बसणं, त्याच्यानंतर बेडरूममधून बाहेर येणं, त्याच्यानंतर व्यवस्थित आपले कपडे चूज करणं आणि त्याच्यानंतर अंघोळ करायला जाणं. तर एका दमात तुम्ही इन्स्ट्रक्शन्स देण्यापेक्षा छोट्या-छोट्या स्टेप्समध्ये इन्स्ट्रक्शन्स द्या. नंबर 3, कुठल्याही सिच्युएशनमध्ये त्यांना कमांड्स देण्यापेक्षा त्यांना सौम्यपणे तुम्ही गोष्ट सुचवू शकता. म्हणजे रादर दॅन हे म्हणणं, की जा आता बेडरूमच्या बाहेर जाऊन बस, तुम्ही हे म्हणू शकता, की थोडा वेळ बसूयात का आपण हॉलमध्ये आज? हे जास्त सुटेबल राहील. नंबर 4, छोटे-छोटे जे कामं ते करायला लागतात, त्यांना पण तुम्हाला प्रेझ करणं आवश्यक राहील. ते प्रेझ केल्यामुळे त्यांना ही जाणीव होईल, की हे काहीतरी मी चांगलं केलं आहे आणि ते रिपीट होण्याची शक्यता अधिकच वाढेल. नंबर 5, जेव्हा तुम्हाला असं वाटेल, की ते अजिबातच कामं नाही करत आहेत किंवा कुठलंच काम हातात घेत नाही आहे, तेव्हा तुम्ही त्यांना सजेस्ट करू शकतात, की तुमच्याबरोबर कुठलं काम करेल. म्हणजे फॉर एक्झाम्पल जर तुम्हाला चहा करायचा आहे, तर तुम्ही असं म्हणू शकता, की आज आपण दोघं मिळून चहा करूयात का? ह्यानी चान्सेस वाढतात, की ते प्रत्येक काम पूर्ण करतील. तर हे लक्षात ठेवणं खूप इम्पॉर्टंट आहे, की मोटिव्हेशन आधी नाही आहे. काम केल्यानंतर मोटिव्हेशन वाढतं. धन्यवाद.